अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन। राज ठाकरेंचं परप्रांतीयांना जमीन न विकण्याचं आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आमदार महेंद्र दळवींची भेट। महेंद्र दळवी अलिबागचे शिंदे गटाचे आमदार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय परिसरात भाजपची संघ पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित। राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिलेले तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते। देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न। संजय राऊतांचा आरोप। ठाकरे कुटुंबियांची शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली, त्यांना काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार। मातोश्रीची जबाबदारी केंद्र सरकारची, राऊतांची टीका। देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलं। शिवसेनेचं राम मंदिरात योगदान काय हा प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही, राऊतांचा टोला। मातोश्री बाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला कॉल। ट्रेनमधील 4 ते 5 जण उर्दूत बोलत असल्याची माहिती। मातोश्रीला धमकीचा फोन आला, यावर विश्वास बसत नाही, त्यांनीच हे कृत्य केलं असावं। नितेश राणे यांची मातोश्री धमकीबाबत प्रतिक्रिया। राम मंदिराच्या आंदोलनात कोण कोण होते ते आम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही, मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा आंदोलनातील एखादा तरी पुरावा त्यांनी द्यावा, राणेंचं आव्हान। ठाकरे गटाची महिला आघाडीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार। रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा। मराठा आरक्षणासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घेण्याची मनोज जरांगेंची मागणी। 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट। मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात धाव। बच्चू कडू यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू उपोषण स्थळावर। मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडू यांची माहिती। अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवर महायुतीच्या मेळाव्यानंतर घोषणाबाजी। एकच वाजे अजितदादा अशी घोषणाबाजी। उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घरवापसी। रत्नागिरीमध्ये आमदार राजन साळवींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनाची शरद पवारांकडून पाहणी। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला। उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात घट। बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ। पालिका रुग्णालयात घसादुखी, सर्दी, खोकला आणि सौम्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येत। प्रभू रामांची प्रतिष्ठापना निमित्त विश्व हिंदू परिषदेचा अनोखा उपक्रम। नागपूरमध्ये डिजिटल ॲपद्वारे रामचरित्र आणि रामायण प्रदर्शित। नागपूरचा रामभक्त प्रफुल्ल माटेगावकरांनी घराच्या अंगणात उभारलं 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 15 फूट उंचीचं राम मंदिर। वर्ध्यातील 2 तरुण पायी अयोध्येला निघाले। खांद्यावर 2 बॅग आणि हातात झेंडा घेऊन 900 किलोमीटरचं अंतर पायी कापणार। अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पणत्यांचं वाटप। बुलढाण्यातील मेहकर इथे 4000 कुटुंबियांना 2,21,000 पणत्यांचं वाटप। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधल्या राममंदिरात केली रामाची आरती। मतदार संघातील नागरिकांना प्रसाद आणि अयोध्या निमंत्रणाचं किटही केलं वाटप। व्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस, मात्र सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक देणं टाळण्याची कृती दलाची सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।